गेल्या काही दिवसांपासून राज्यात होणारे बिबट्यांचे हल्ले चांगले चर्चेत आलेले आहेत। जुन्नर विभागात धुमाकूळ घातल्यानंतर आता नगरमध्ये सुद्धा बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये आता वाढ होताना दिसते। 2 दिवसात बिबट्याने 2 बालकांवरती हल्ला केल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत। बिबट्याला गोळी घाला अशी मागणी करत आंदोलन केलं जात आहे। जुन्नर नाशिक नगरमध्ये बिबट्याचा उच्छाद। 8 दिवसात 3 हल्ले, एकाचा मृत्यू। बिबट्याला गोळ्या घालण्याची मागणी। अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांचा सुळसुळाट वाढल्याचं दिसून येत आहे। गेल्या आठवड्याभरात या तालुक्यात बिबट्याने हल्ला केल्याची तिसरी घटना समोर आली आहे। इसळक शिवारात राजवीर कोतकर या 8 वर्षीय मुलावरती बिबट्याने झडप घातली। ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली। या घटनेमध्ये राजवीर गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेले असून खारीकर्जुने, इसडक आणि निमगा या 3 गावांनी पूर्णपणे गाव बंद केलंय। बिबट्याला गोळी घालण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। आज बऱ्याच लोकांनी गहू पेरायचं राहिलेलं, बऱ्याच लोकांची खुरपणी राहिलेली, बऱ्याच लोकांची कुळपणी राहिलेली आणि कोणी शेतात जात नाही। MIDCत जायला सुद्धा संध्याकाळच्या वेळेस लोक घाबरत आहेत। कोणी वस्तीवर थांबत, आतमध्ये कोंडून घेतलेली गंमत झालेली। वन विभागाने एवढीच होती की आम्ही त्या बिबट्याला शूटआउटची ऑर्डर काढा। जोपर्यंत शूटआउटची ऑर्डर निघत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही। कारण की आम्हाला ज्यावेळेस आमची पहिली खारेकर्जुनेमध्ये घटना घडली होती त्या टायमाला आम्हाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेटर दिलं होतं का शूटआउट ऑर्डरचा लेटर देऊन देखील त्यांनी शूटआउट ऑर्डर केलेली नाही। बिबट्या कुठेही कॅप्चर केलेलं नाही। माझी प्रशासनाला एकच विनंती की कागदी घोडे तुम्ही किती दिवस नाचवणार आहात आणि या बिबट्याला तुम्हाला जेरबंद करण्यासाठी किंवा ठार मारण्यासाठी अजून किती बळी पाहिजे हे या ठिकाणी प्रशासनाने आपली भूमिका कुठेतरी स्पष्ट केली पाहिजे। नगरमध्ये गेल्या 7 महिन्यात 6 जणांना बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण दिसून येत आहे। दुसरीकडे जुन्नरमधील बिबट्याचे हल्ले काही थांबताना दिसत नाहीयेत। जुन्नरच्या ओतूरमध्ये रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने एकाच ठिकाणी 2 वेळा वेगवेगळ्या वाहनांवरती हल्ला केलाय। बिबट्याचा हल्ला CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय। वाहन चालकांवरील बिबट्याचे हल्ले या घटना अनेकदा घडलेल्या असून वनविभाग ठोस पावलं कधी उचलणार असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करतायत। आम्ही इथं कामाला येतो, आम्हाला पण भीती वाटते यायला जायला। आम्ही पायी येतो ना, मग काहीतरी घेतलं पाहिजे ऍक्शन। 6 वाजताच निघतो म्हणल्यावर काही हे नाही ना, अंधार पण नसतो पडलेला, तेव्हा काहीतरी केलं पाहिजे कारण लहान लेकरं पण असतात ना इथं। 6 वाजता 6:15 वाजता बिबट्याने हल्ला केला होता एका मोटरसायकलवर। तो गंभीररित्या जखमी झाला। इथपर्यंत तो बिबट्याला हल्ला केल्यानंतर तो मोटरसायकलवर इथपर्यंत पडला, त्याच्या डोक्याला दुखापत झाली, त्याला हॉस्पिटलला नेलं। त्याच्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 11:03 एक बिबट्या ह्या ऊसामधनं पलीकडच्या गवतामध्ये गेला। 11:07 पुन्हा तो बिबट्या तिकडून पुन्हा ह्या ऊसामध्ये आला। 2-3 मिनिटाच्या अंतराने पुन्हा अजून एक बिबट्या आणि त्याच्या पाठीमागे अजून परत दुसरा बिबट्या आणि जो दुसरा बिबट्या गेला तो एका पिकअपवर हल्ला केला त्यांनी त्याच दिवशी संध्याकाळी। समजा एखाद्या माणसाने एखाद्या माणसावरती हल्ला केला असता तर ते म्हणते आमच्याकडे जागा नाही कायद्याला ठेवायला, असं नाही ना म्हणू शकत। तर त्या आमच्या असे म्हणणे की ज्या ठिकाणी हल्ले होतात तो बिबट्या परत पुन्हा हल्ला करणारच, म्हणून तात्काळ तिथं पिंजरा लावणं गरजेचं आहे। उद्या कोणाचा बळी गेल्यानंतर मग नंतर आंदोलन करायचं, हे करायचं, ते करायचं, त्याच्यापेक्षा आत्ताच काहीतरी त्याच्या उपाययोजना केली पाहिजे। अशी घटना होण्यामागची कारण बरेच असू शकतात। एक तर त्याचा अधिवास डिस्टर्ब झालेला आहे किंवा त्याने जागा सोडलेली आहे, नवीन जागेच्या शोधात तो असू शकतो, किंवा एखादी फिमेल लेपर्ड असेल किंवा मादी लेपर्ड असेल, तिला पिल्लं आहेत आणि पिल्लं रस्ता क्रॉस करताना कुठे मागे राहिली आणि तो पुढे गेला तर आउट ऑफ सिक्युरिटी किंवा त्यांच्या काळजीपोटी मादी आई जी असते बिबट्यांची ती अशी वाहनांच्या मागे जाऊ शकते। बिबट्याच्या हल्ल्याने शुक्रवारी नाशिकमध्ये एकच हलकल्लोळ माजवलेला होता। तब्बल 4 तास बिबट्याचा सुटकेचा थरार रंगलेला होता। या घटनेचं CCTV फुटेज समोर आलेलं असून बिबट्याचा चपळ हालचाली आणि लोकांची उडालेली घाबरगुंडी यात स्पष्टपणे दिसून येते। पुण्याच्या शेवाळवाडी, मांजरी या परिसरात सुद्धा दिवसाढवळ्या बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात दहशतीचं वातावरण आहे।
बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी संगमनेरमध्ये वन विभागाकडून जनजागृती केली जाते. बिबट्यापासून स्वतःचं संरक्षण कसं करावं याचे धडे दिले जात आहेत. खरं तर एवढ्या नागरिकीकरणाने जंगलाचं प्रमाण घटतंय आणि बिबटे नागरी वस्तीकडे येऊ लागलेत. या वस्तीमध्ये कुत्रे, पाळीव प्राण्यांसारखी सहज शिकार मिळत असल्याने बिबट्यांचा वावर वाढू लागलाय. त्यामुळे वन विभाग, शासनाने यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.